रिलायन्स इंडस्ट्रीजची 2025ची AGM नुकतीच झाली आणि त्यात खूप मोठ्या घोषणा झाल्या. मुकेश अंबानी यांनी सांगितलं की भारत पुढील काही वर्षात 10% GDP ग्रोथ साध्य करू शकतो आणि त्यात रिलायन्सचा मोठा वाटा असेल. तीनही मुलांनी आपापल्या सेगमेंट्समध्ये अपडेट्स दिले. अनंत अंबानींनी सांगितलं रिलायन्स 2035 पर्यंत नेट झिरो कार्बन होणार आहे आणि 75,000 कोटींचे नवे प्रोजेक्ट सुरू होत आहे. आकाश अंबानींनी घोषणा केली जिओकडे आता 50 कोटीपेक्षा जास्त युजर्स आहेत. भारताचा पहिला AI टूल, जिओ PC क्लाउड आणि 6G टेक्नॉलॉजीवर जोरात काम सुरू आहे. ईशा अंबानींनी सांगितलं रिलायन्स रिटेलने 3.3 लाख कोटी रेव्हेन्यू कमवला आहे. 19,000हून अधिक स्टोअर्स आणि 35 कोटी ग्राहक त्यांच्याशी जोडले आहेत. मोठा सिग्नल म्हणजे रिटेल IPOची शक्यता आता आणखीनच वाढली आहे. गुंतवणूकदारांसाठी हा खरंच गेम चेंजर ठरू शकतो. सगळ्यात मोठं म्हणजे रिलायन्सने गुगल आणि मेटासोबत AI पार्टनरशिप केली आहे, ज्यामुळे भारत जगातला एक डिजिटल पॉवर हाऊस बनणार आहे. थोडक्यात रिलायन्स पुढील दशकात AI, ग्रीन एनर्जी, रिटेल आणि डिजिटल बिझनेसमध्ये मोठं वर्चस्व मिळवणार आहे.